बुद्धगयाचे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे। मंगरुळपीर तहसीलदार यांना निवेदन। बिहार राज्यातील बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करून बुद्धगयाचे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। या मागणीकरिता सामाजिक युवा कार्यकर्ते सौरभदादा सपकाळ यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना 3 रोजी लेखी निवेदन देण्यात आले। सदर निवेदनाचा आशय असा की बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार बुद्धाच्या ताब्यात देण्याकरिता दिनांक फेब्रुवारी 12 पासून देश विदेशातील बौद्ध भिक्खू व बौद्ध अनुयायी यांचे आंदोलन सुरू आहे। बौद्धगया मंदिर कायदा 1949 तात्काळ रद्द करून ब्राह्मणी व्यवस्थापन असलेल्या व्यवस्थेच्या विरोधात चालू आहे। महाबोधी महाविहार संपूर्ण जगभरातील बौद्धाचे श्रद्धास्थान आहे। लाखो बौद्ध यात्रेकरू येथे येतात, पण त्याच्या पवित्र स्थळी बाहेरच्याचे नियंत्रण आहे। बौद्धांनीच त्यांच्या धर्मस्थळाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे स्वाभाविक आहे। बुद्धगया मंदिर कायदा 1949 त्वरित रोजी रद्द करावा। महाबोधी महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बुद्धाकडे द्यावे। बौद्ध संस्कृतीचे पुनरुत्थान आणि बौद्ध स्थळाचे संरक्षण करावे। प्रत्येक धार्मिक समुदायाला त्यांच्या पवित्र स्थळाचे स्वायत्त प्रशासन करण्याचा हक्क मिळावा। हा केवळ भारतातील नव्हे तर जागतिक बौद्ध समुदायाचा लढा आहे। जर सरकारने हा अन्याय थांबवला नाही तर जागतिक स्तरावर बुद्ध समाज एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। भारत सरकारने त्वरित पावले उचलले नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे। निवेदनावर भंते थेरो अश्वघोष, भंते थेरो विजय बोधी, भंते रेवत, भंते अतिशा, सौरभ सपकाळ, विठ्ठलराव खाडे, वसंत मोरे, विनोद डेरे, उत्तमराव इंगोले, एडव्होकेट अजय गवारगुरू, भास्कर जीवने, प्रभाकर भगत, गजानन इंगोले, शेषराव मनवा, देवानंद काजळे, अरविंद भगत, बजरंग इंगोले, अमर भगत, सोनू पेनोरे, आकाश भंडारे, चंदन कांबळे, सुमित इंगोले, विश्वजित पडघान, आशिष मनवा, अमोल जाधव, दीपरत्न खडसे, अनिकेत आडोळे, जगदीश दंदे, यशोधरा महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, विमज्योती महिला मंडळ, त्रिरत्न महिला मंडळ यांच्यासह सुशीला खाडे, अर्चना मनवत, छाया कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। या आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते। या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण निवेदन सादर करणार आहोत। तेव्हा याची सर्व शासकीय नियमातून याची दक्षता घेण्यात आली पाहिजे। यासाठी त्या ठिकाणी हे आंदोलन इथपर्यंत घेऊन आपण जेव्हा तहसील कार्यालयापर्यंत आलो आहोत तेव्हा तिथं नाही काय मुख्य माणूस जो आहे तो ख्रिश्चनच राहतो आणि मुस्लिम समाजात पण तसंच आहे। इथला पण मुख्य माणूस नाही का मुस्लिमच राहतो। मग आमच्या इथं जे आमचं बौद्ध समाजाचं जे जगातलं नाही काय महत्त्वाचं ठिकाण आहे, तिथं जर तुम्ही इतर लोकांना हस्तक्षेप करू देऊन राहिले तर ते चुकीचं आहे। त्यामुळे तिथं बौद्ध समाजाच्या लोकांनाच नाही का तिथं ताब्यात देण्यात यावं ही आमची मागणी आहे।